ज्योतिषशास्त्रामध्ये 12 राशी आहेत. 12 राशींबद्दल आपण जाणून घेऊयात. तुला माहिती असेल की बाहेर सूर्य राशी फॉलो करतात वेस्टर्न कंट्रीजमध्ये. आपल्या इथे आपण चंद्र राशी फॉलो करतो वैदिक ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे. तर आपल्या इथे मनाला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. चंद्र मन माइंड इंडिकेट करतो. त्याप्रमाणे मग बेस्ड ऑन चंद्र राशी म्हणजे आपल्याला जेवढी माहिती असेल तेवढं इव्हन आपल्याला ज्योतिषाकडे जायचीही गरज नाही. आता तुला एक उदाहरण देऊन सांगायला मला आवडेल. बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो त्यांना बाळ झाल्यानंतर की ओके आता ह्याला काय आवडी निवडी असेल, ह्याला काय आपण अवेलेबल करून दिलं पाहिजे. आपल्याला जर बेसिक गोष्ट जरी असेल उदाहरणार्थ की आपल्या मुलाला मग आपण किती प्रमाणात खेळायला सोडलं पाहिजे, त्याला आवड आहे की नाही आवड आहे, त्याचा कल कसा आहे, त्याची शारीरिक ऊर्जा कुठल्या साईडला घेऊन जाणार, तर राशींचं बेसिक नॉलेज ही आपल्याला इथे हेल्पफुल ठरू शकेल. उदाहरणार्थ आता अग्नी राशीचं मूल असेल म्हणजे मेष सिंह आणि धनु, त्यांना आता खेळायची आवड असेल, मैदानी खेळांची आवड असेल, थोडा मस्तीकर असू शकतो, एका जागी त्याला बसायला आवडणार नाही, त्याला सायकलिंग स्विमिंग इकडे तिकडे पळापळ करायला खूप आवडेल. शाळेमध्ये तो अशा प्रकारच्याच ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला भाग घ्यायला आवडेल, सॉकर ऍथलेटिक्स वगैरे वगैरे. समजा बुधाच्या शुक्राच्या राशी असतील, शुक्र जास्त आर्टिस्टिक ह्याच्याकडे जाईल म्हणजे उदाहरणार्थ वृषभ तुळा, तर तो आर्टिस्टिक गोष्टींची आवड असण्याची जास्त शक्यता आहे किंवा कम्युनिकेशन वगैरे त्याच्यामध्ये. आता बुधाच्या राशी बघितलं त्याला समजा चेस आवडेल किंवा स्ट्रॅटेजिकल गोष्टी आवडतील किंवा बौद्धिक गोष्टींची जास्त आवड असेल आणि कदाचित शारीरिक कष्ट त्याला तेवढे आवडणार नाही. तर ह्या अशा बेसिक गोष्टींची जरी आपल्याला माहिती जरी असेल पालकांना, ती त्यांना मदतकारक ठरू शकेल.